नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय चांगली आणि दिलासादायक न्यूज ही समोर आलेली आहे। ती म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई व पीक विम्याच्या संदर्भात काही अपडेट्स आलेले आहेत, हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या मार्फत करणार आहे। त्यामध्ये बघा, मेनली पाहायला गेले तर 8,500 रुपयाचा जो निधी आहे तो जमा व्हायला ही सुरुवात झालेली आहे मागच्या 2 ते 3 दिवसांपासून। ते कुठे कुठे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे व उद्या व परवा रविवार वगळता बाकी कोणत्या दिवसांमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं हे अतिवृष्टीचं वाटप होणार आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत मी सांगणार आहे। तर कृपया व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। त्याचबरोबर आपल्या शेतकरी बांधवांचे काही प्रश्न देखील आलेले आहेत कमेंटच्या स्वरूपात, त्यांचं देखील आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूया। त्याचबरोबर ह्या माहिती वगळता बाकी जर इतर जिल्ह्यातून तुम्ही कुठून जर असाल व तुम्हाला ह्याच्या संदर्भात काही जर अपडेट पाहिजे असल्यास तुम्ही देखील कमेंट करू शकता। तर चला व्हिडिओला वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, त्या अगोदर जर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलला तुम्ही आधी लाईक सबस्क्राईब शेअर केलं नसेल ते करून घ्या व माझ्या डाव्या साईडला जे काही बेल आयकनचं बटन दिसतंय त्याला देखील दाबा, म्हणजे तुम्हाला पीक विमा व इतर अतिवृष्टी व शेतकरी संबंधित इतर जे काही GR व पैशाच्या मार्फत जी काही माहिती ती तुम्हाला सर्वात लवकर भेटून जाईल। तर चला वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई ह्या जिल्ह्यांना वाटप सुरू झालेलं आहे। बघा, हिंगोली जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे, त्याचबरोबर परभणी जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे आणि अमरावती यवतमाळ या 2 जिल्ह्यामध्ये देखील वाटपात सुरुवात झालेली आहे। तर बघा, यामध्ये आता बरेचसे शेतकरी म्हणतात बाकी जिल्ह्यांचं काय। बघा, बाकी ज्या जिल्ह्याची प्रॉपर माहिती आलेली आहे, या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत, मी फक्त त्याच जिल्ह्याची माहिती सांगतोय। बाकी जिल्ह्याला कधी भेटतील पैसे हे देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगतो, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर यामध्ये बघा, आता हिंगोलीमध्ये वाटप सुरू झाले, यामध्ये औंढा तालुक्यामध्ये वाटप सुरू झाले, कळमनुरी तालुक्यामध्ये, वसमत तालुक्यामध्ये हेक्टरी 8,500 रुपये हे शेतकऱ्यांना भेटत आहेत। तुम्ही जर ह्या 3 तालुक्यांमध्ये जर मोडत असाल हिंगोली जिल्ह्यातून तर तुमच्या खात्यावर जर पैसे आले असतील कृपया कमेंट करून सांगा। तर यामध्ये बघा, आणि त्याचबरोबर ज्यांना हेक्टरीमध्ये ज्यांची शेती नाही आहे त्यांना एकरी 3,500 रुपये ही रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होत आहे। हे म्हणा, आता बघा, हिंगोली औंढा तालुक्यामध्ये बघा, उमरा गाव असेल, शिरडशहापूर असेल, त्याचबरोबर वसमत तालुक्यातील वाघेशिंगी, अजून कळमनुरी तालुक्यातील बरेच गाव, त्याचबरोबर चोंडी आंबा, ह्याच्या चोंडी व चोंडी काठोडा ह्या 4 ते 5 जिल्ह्यात तालुक्यातल्या गावातल्या थोडी जमीन झाली गावातल्या शेतकऱ्यांची आपल्यापर्यंत मेसेज आलेली की बाबा हे आम्हाला एकरी 3,500 3,400, त्याचबरोबर ज्यांची जास्त शेती आहे, ज्यांची 6 ते 7 एकरच्या आसपास शेती आहे त्यांना पैसे देखील जास्त भेटलेले आहेत। त्याचबरोबर बघा, परभणी जिल्ह्यामध्ये देखील वाटप सुरू झालेलं आहे। आता बघा, त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ज्यांनी फार्मर ID काढलेली आहे अशाच शेतकऱ्यांचे पैसे पडत आहेत खात्यावर, बाकीच्यांच्या पैसे अजूनही पेंडिंगमध्ये राहिलेले आहेत। तुम्हाला काय करायचे सांगतो बघा। यामध्ये बघा, ज्यांनी फार्मर ID काढली त्यांना हेक्टरी 8,500 भेटत आहेत। फार्मर ID काढली नाही त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा पॉईंट मी सांगतो, इथं नोट करून घ्या। त्यांनी EKYC करायची आहे। कुठे करायची हा देखील प्रश्न आहे तुमचा। त्यानंतर बघा, EKYC करायची, तुमचं सेवा केंद्र असेल, सेतू सेवा केंद्र तुमच्या आसपासचं जे काय आहे तिथे जा, EKYC करून घ्या। त्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये ज्यांनी EKYC केलेली नाही अशा शेतकऱ्यांचं सांगतोय, ज्यांनी केलेली आहे फार्मर ID ज्यांचा दाखल झालेला आहे त्यांना सध्या पैशांचं वाटप त्यांच्या खात्यावर सुरू झालेलं आहे व जमा देखील झालेले आहेत। ज्यांनी EKYC केली नाही त्यांनी 8 ते 10 दिवसामध्ये दिवाळीच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये देखील, कारण दिवाळीच्या ह्याच्यामध्ये जरी तुमची EKYC झाली तर ते सुट्टीचा पिरियड असल्यामुळे त्या 4 ते 5 दिवसामध्ये रक्कम तुमच्या खात्यावर जमा होणार नाही, त्याबाबत काळजी करू नका, थोडा वेळ लागू शकतो, म्हणून 8-10 दिवस सांगितलेत मी। तर बघा, यांना ही रक्कम जमा होईल। त्याचबरोबर बघा, आता विदर्भातले बघा, अमरावती यवतमाळ ह्या 2 जिल्ह्यांमध्ये देखील वाटप सुरू झालेलं आहे अतिवृष्टीचं। आता ह्याच्यानंतर बघा, पीक विम्याच्या संदर्भात देखील मी अपडेट देणार आहे। तर बघा, अमरावती व यवतमाळ हे 2 विदर्भातले जिल्हे आहेत। आता त्याचबरोबर आता वाशिमकरांचा देखील प्रश्न आहे की वाशिमला कधी भेटणार, वर्ध्याला व बाकी भंडारा ह्या जिल्ह्यांना कधी भेटणार। त्याचबरोबर गडचिरोलीला देखील वाटप सुरू झालेलं आहे। जर तेवढ्या दुरून जर व्हिडिओ कोणी बघत असेल, रक्कम जर तुमच्या खात्यावर जमा झालेली असेल कृपया कमेंट करून सांगा, म्हणजे आपले जे काही शेतकरी दुसरे शेतकरी बांधव आहेत त्यांना देखील मदत होऊन जाईल की किती रक्कम त्या साईडला भेटते हे देखील आपल्याला कळून जाईल। तर बघा, ही झाली ह्याच्या संदर्भात अपडेट। आता ह्यानंतर बघा, 2023 नंतरचा आता पीक विम्याचा मी सांगतो। 2023 नंतरचा पेंडिंगचा पीक विमा जो आहे तो बुलढाणा, वाशिम, परभणी, हिंगोली, नांदेड ह्याच्यामध्ये त्यांची ॲप्लिकेशन स्टेटस बदललेली आहेत। म्हणजे अगोदर अवेटेड दाखवत होतं, त्याचा आता कन्वर्ट यील्ड बेसमध्ये झालेला आहे। त्याचबरोबर आणि यील्ड बेसमध्ये झालेलं आहे
व बाकी शेतकऱ्यांना आता बघा ह्यामध्ये ज्या रब्बीच्या रकमा ज्या आहेत तुमच्या अगोदरच्या 23 नंतरच्या पेंडिंग राहिलेल्या त्या रकमा दाखवायला सुरुवात झालेली आहे. एक्झॅक्ट किती रक्कम दाखवते हे अद्याप हे झालेलं नाही. जर कुणाला जर रब्बीची रक्कम दाखवत असेल तुमच्या ह्याच्यावर स्टेटसवर ॲप्लिकेशनच्या, कृपया तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, कारण आपल्याला देखील आयडिया येऊन जाईल की किती रक्कम दाखवत आहे. जर ठोस पुरावा कोणाची जर कमेंट वगैरे काही आली किंवा मला दुसऱ्या सूत्रामार्फत काही माहिती भेटली तर ती मी तुम्हाला नक्कीच सांगेल. तर हे होते बघा ह्याच्यानंतरची अपडेट. आता बरेचसे शेतकरी मित्र बघा परभणी जिल्ह्यामध्ये कुठे कुठे पैशाचं वाटप झालेलं आहे सुरू. आता बघा परभणी जिल्ह्यात मी तालुके सांगतो. पूर्णा तालुका, त्याचबरोबर पूर्णा, पाथरी, पालम, त्यानंतर परभणी झाल्या. परभणीमध्ये बघा अजून गंगाखेड, हे गंगाखेडच्या आसपासच्या भागामध्ये पीक विम्याचं वाटप अतिवृष्टीचं वाटप हे झालेलं आहे, सुरू झालेलं आहे. तर ह्यामध्ये मेनली पाहायला गेलं तर काही शेतकऱ्याचे आपल्याला कमेंट आले होते बघा. झरीबोरी व खानापूर या दोन ह्याच्यातून आपल्याला कमेंट आले होते की बाबा आमच्या खात्यावर रक्कम अद्यापही जमा झालेली नाही. यामागचं कारण काय? तर बघा मेन कारण हे आहे की जर तुम्ही अतिवृष्टीची KYC तुम्ही केलेलीच नाही आहे, तुमच्या खात्यावर रक्कम जमा कशी होईल हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या सेतू सेवा केंद्र जे काय आहे तिथं जाऊन तुम्ही लवकरात लवकर KYC करून घ्या. त्याचबरोबर KYC केल्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे येतीलच असं नाही, कारण दिवाळीचा पिरियड सुरू आहे. ह्याच्यामध्ये सुट्ट्या देखील आहेत, गव्हर्नमेंटच्या सुट्ट्या देखील आहेत. काही सुट्ट्या वगळल्या, रविवार वगळता देखील बाकी सुट्ट्या आहेत. तर ह्यामध्ये कामकाज थोडंसं स्लो चाललेलं आहे, म्हणून रक्कम तुमच्या खात्यावर यायला थोडासा वेळ लागू शकतो. ह्याच्याबाबत तुम्ही काळजी करू नका. तरी जरी अजून 7 ते 8 दिवसानंतर जरी तुमच्या खात्यावर रक्कम आली नाही तर कृपया नंतर तुम्ही येऊन कमेंट करू शकता की काय झालं काय नाही, त्याबाबत तुम्हाला नक्कीच रिप्लाय दिला जाईल. तर बघा ही या जिल्ह्यासंदर्भात एक अपडेट होती. आता ह्याच्यानंतर बाकी राहिलेले जिल्हे बघा, पश्चिम महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत पुणे व बाकी विभागातले, तर पुण्यामधले बघा जी अतिवृष्टी झालेली होती त्याच्याबाबत NDRFने जे निकष काढले होते त्याच्यामध्ये पुण्यातले जास्त जिल्हे नाही आहेत. काही जिल्हे आधी ॲड झाले होते, ते जिल्हे वगळण्यात आलेले आहेत. तर ती देखील यादी आपल्याकडे आलेली आहे. जर त्या संदर्भात जर तुम्हाला अपडेट पाहिजे असल्यास पुणे, सोलापूर, कोल्हापूर ह्या साईडची जर तुम्हाला अपडेट पाहिजे असल्यास तुम्ही कमेंट करू शकता. त्याचबरोबर ह्याच्या व्यतिरिक्त मी जेवढी माहिती सांगली त्याच्या व्यतिरिक्त अजून जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असल्यास तुम्ही व्हिडिओला कमेंट करा. त्याचबरोबर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला अशीच महत्त्वाची माहिती घेऊन देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येऊया. त्यानंतर बघा अजून PM किसान संदर्भात देखील काही अपडेट आहेत, या व्हिडिओमध्ये देता येणार नाहीत, कारण व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना ह्याच्याबद्दल देखील PM किसानचा कितवा आता येणारा हप्ता कधी पडेल ह्याच्या संदर्भात देखील त्यांना अपडेट पाहिजे आहे. ती अपडेट आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये देखील जाणून घेऊया. तर चला ही होती अपडेट. आता ह्याच्याच मध्ये आता बघा पाहायला गेलं तर काही शेतकरी म्हणते बघा बुलढाणा जिल्ह्याचा आमचा हे खरीप व रब्बीचा पीक विम्याचं काही अपडेट आहे का? हो, अपडेट आहे. रक्कम दाखवायला सुरुवात झालेली आहे. ती रक्कम कधी जमा होईल ह्याच्या संदर्भात मी देखील PM किसान व बाकी बुलढाणा जिल्ह्यासंदर्भात अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर चला इथपर्यंतच व्हिडिओ होता. याच्यानंतर आपण काही अपडेट आहेत पुढच्या व्हिडिओत जाणून घेऊया. तोपर्यंत नमस्कार.